पहिल्यांदा हा कार्यक्रम सहभागाचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता। ऑर्गॅनिकली गेले काही दिवस विविध इव्हेंट्सच्या माध्यमातून जे नागपुरामध्ये कार्यक्रम चालले आहेत त्याचं कल्मिनेशन या ठिकाणी झालं आणि आपण बघितलं जवळपास 1.5 लाख तरुणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे आणि आज महाराष्ट्राची खरी जेनझी आपण बघितली 4100 जवळपास 4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन या ठिकाणी त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला। पास 585 ध्वजधारकांनी आपल्या पथकांसह सहभाग घेतला आणि एक नवीन रेकॉर्ड या ठिकाणी तयार झाला आणि एकूणच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमच्या मुलांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न कशी पूर्ण करता येतील त्याकरता हा कार्यक्रम होता आणि जो सहभाग आहे हा अतिशय आनंददायी आहे। आमच्या जेनझीची दिशा काय आहे ते दाखवणारा हा कार्यक्रम होता। राहुल गांधींनी महिला स्वातंत्र्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले। महिला स्वातंत्र्य संदर्भात काही प्रश्न उपस्थित पहिल्यांदा तर काल चित्राताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे जो अधिकार मिळणार आहे त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा तो हाणून पडायचं ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका है। राहुल गांधी ने तमाम बातें कल कही, सरकार पर भी आरोप लगाए, मनुस्मृति का हवाला दिया। महिलाओं को देखिए पहली बात तो यह है आपने आज देखा होगा महाराष्ट्र की जो जेनजी महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी और विशेष रूप से महाराष्ट्र की जो परंपरा है ढोल, इस ढोल को जो 585 ध्वजधारक है उनकी टीम्स ने सहभागिता लेकर एक नया वर्ल्ड रिकॉर्ड आज यहाँ पर तैयार किया है। और शिक्षा हो, कौशल्य हो, स्टार्टअप हो, स्पोर्ट्स हो, कला हो, हर चीज़ में एक बड़ी सहभागिता हमारे जेनजी की दिशा क्या है ये दिखाने वाला ये कार्यक्रम था। जहाँ तक राहुल गांधी का सवाल है, स्टेज पर आकर तो उन्होंने महिला अधिकारिता की बात कही, लेकिन महिलाओं को अधिकारिता देने का सबसे क्रांतिकारी कदम महिला आरक्षण बिल है जिसको राहुल गांधी विरोध कर रहे हैं, जिसके खिलाफ वोट कर रहे हैं, महिलाओं को अधिकार देना नहीं चाहते। मैं ऐसा मानता हूँ खाने के दांत अलग है, दिखाने के दांत अलग है। राहुल गांधी यांचा प्रोग्राम पुण्याला झाला पण दुसरीकडे शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटनंतर काँग्रेसमध्ये कुठेतरी अपसेट दिसत आहे। आमच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते सांगतात की अपसेट दिसता काँग्रेसच्या सगळ्या घडामोडी। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलगेवडे लोक बोल घेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं एवढंच काम त्यांचं आहे। जमिनीशी टच संपलेला आहे, केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे। राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थी असेल किंवा महिला सुरक्षेच्या प्रश्नावर बोट ठेवलं का?
मला असं वाटतं आदिवासी विद्यार्थ्यांकरता जेवढे निर्णय या महाराष्ट्रात झाले इतर कुठेही झाले नाहीत. विशेषतः आदिवासी स्वयं योजना एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की हॉस्टेलमधल्या जागा संपल्यानंतर 20,000 मुलांना 60,000 रुपये प्रत्येकी रूम घेऊन राहायला, जेवायला आणि अभ्यास करायला देणारं हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आणि खरं म्हणजे मी विद्यार्थीच असतात, पण आपण आलेले जे विद्यार्थी नेते होते, बोलणाऱ्या सगळे मी म्हणत नाही, पण काही विद्यार्थी नेते होते, यांचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर ते कुठल्या पक्षाचं काम करतात हे आपल्या लक्षात कालच्या येईल. कार्यक्रम या संदर्भामध्ये फटका घातला तसं तुम्हाला बसला. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाखापैकी 9.5 लाख मतं जे आहेत ते कमी झाले आहेत. ठाणे असेल, नागपूर असेल, आगामी काळामध्ये जवळपास राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघ आहे जिथे मतदार पुन्हा व्हावे यासाठी काय प्रयत्न होणार? असं आहे की अजून प्रक्रिया संपलेली नाही. पहिली प्रक्रिया आता संपली आहे. त्यानंतर जे डाऊटफुल आहेत त्या डाऊटफुलवर पुन्हा अनुसंधान होईल आणि फायनली लिस्ट येईल. त्यामुळे यातले बरेच लोक पात्र होतील. मुळामध्ये या SIR प्रक्रियेचा फायदा काय आपल्याला सांगतो. एकट्या माझ्या मतदारसंघामध्ये 23,000 मृत नावं होते. 23,000 कशाला म्हणतात, याचा अर्थ याद्या किती गडबड होत्या हे आपल्याला पाहायला मिळतं. डुप्लिकेट नावं 20,000 म्हणजे याद्यांमध्ये किती त्या ठिकाणी वाईट याद्या होत्या. याद्या चांगल्या होत आहेत. आम्ही प्रयत्न करू, कारण प्रत्येक पक्षाला BLA दिलेला आहे, प्रत्येक पक्षाला, आणि BLAचं कामच हे आहे की एकही वैध मतदार बाहेर राहू नये. भाजपचे BLA प्रयत्न करतायत, इतरही पक्षाच्या BLAने तो प्रयत्न केला पाहिजे. अभिजीत दीपके पे लातूर में गुना दाखल हुआ है. अभिजीत दीपके के ऊपर लातूर में गुना दाखल हुआ है. ठाण्यामध्ये पाहणी करायला गेलेलं आहे. ठीक है, मैं उसकी जानकारी लेके बात करूँ. हा नागपूरमध्ये यशस्वी झालेला चौथाचा प्रयोग तुम्ही राज्यात राबवणार का? तुमचे सगळे राज्यात असे प्रयोग चाललेलेच आहेत. तरुणाईला योग्य दिशा दाखवली, हीच तरुणाई विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करणार आहे. त्यामुळे त्यांना योग्य दिशेने नेणं आमचं कर्तव्य, आम्ही ते करून दाखवू.